सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. जतमध्ये जमिनीच्या वादातून सख्या भावांनीच आपल्या भावाचा खून केल्याचे निष्पन्न. आरोपींनी स्वतःच्या गळ्यावर हात फिरवून खुनाचा इशारा केला होता. मूकबधीर असलेल्या भावानेच मर्डर केल्याचे निष्पन्न. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावामध्ये जमिनीची वाटणी तसेच सामायिक विहिरीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाचे पर्यावसन एका भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यात उघडकीस आली आहे. जत बिळूर रस्त्यावरील सिद्धेश्वर हॉलसमोर श्रीधर निंगाळा यडगौड राहणार बिळूर यांची त्यांच्याच दोन सख्या भावांनी दगड व काचेच्या बाटलींनी ठेचून हत्या केली. या प्रकरणी जत पोलिसांनी तत्परता दाखवत एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार मयत श्रीधर येडगौडा व त्यांचे भाऊ प्रभाकर व गंगाधर यांच्यात वडिलोपार्जित 7 एकर जमिनीच्या वाटणीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. श्रीधर यांनी या वादाप्रकरणी न्यायालयात दावाही दाखल केला होता, ज्याचा राग आरोपींच्या मनात होता. 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास श्रीधर येडगौड हे जत ते बिळूर रस्त्यावरून जात असताना प्रभाकर व गंगाधर यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात श्रीधर यांच्यावर दगड व काचेच्या बाटल्यांनी निर्गुणपणे हल्ला केला. या गंभीर मारहाणीत डोक्याला इजा मोठी झाल्याने श्रीधर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली असून मयत श्रीधर यांचा मुलगा शांत गौड यांच्याकडे पाहून संशयित आरोपी प्रभाकर याने स्वतःच्या गळ्यावर हात फिरवून पुढे जाऊन मर्डर करणार असल्याचा इशारा दिलेला होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. 2 भावांनी आपल्या सख्या भावाला जमिनीच्या वादातून प्लॅन करून संपविणार असल्याचे इशाऱ्यातून दर्शविले होते. त्यामुळे भावांचा क्रूरपणा या प्रकरणातून दिसून येतो. पोलिसांची कारवाई. घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभाकर येडगौडा वय 44 याला ताब्यात घेतले. प्रभाकर हा मूकबधीर असल्याने तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने त्याची चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली पोलिसांच्या जवळ दिलेली आहे. दुसरा आरोपी गंगाधर येडगौड हा सध्या फरार असून पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेली आहेत. नोंदविलेला गुन्हा मयत श्रीधर यांचा मुलगा शांतगौडा येडगौड वय 19 याने दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदरच्या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीशैल वळसंग, राज सावंत, सुनील वनकंडे, गणेश ओलेकर, विनोद सकटे, विक्रम गोदे, सुहास काळेल, नाथा खोत, सतीश मगदूम यांच्यासह पोलीस पथकाने या कारवाईमध्ये सहभाग घेतला. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर. मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा
पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.